नमस्कार, मी मायावती अंभुरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सिडकोत गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर तेथे झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शहरवासियांसाठी सुपर हिरो ठरलेले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएनला दिलेली विशेष मुलाखत. आता सविस्तर बातम्या. मराठा समाजाच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. गेल्या सलग 3 दिवस झाले आम्ही प्रत्येक राज्याचे मंत्री असो किंवा केंद्राचे मंत्री असो, आम्ही ठरवलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ताबडतोब दखल घ्या, अन्यथा आम्ही लोकप्रतिनिधीच्या कार्यालयामध्ये किंवा दारामध्ये हे आंदोलन करू. त्या अनुषंगाने आज आम्ही केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या ऑफिससमोर हे आंदोलन देत आहोत. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, डॉक्टर भागवत कराड साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदारांना सांगा, येणाऱ्या 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या बाजूने मतदान करा आणि मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडा व तुमच्या वरिष्ठांना तुम्ही विनंती करा, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही ओबीसीतून 50% आत आरक्षण द्या, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या प्रकारे 2019 मध्ये आम्ही मराठा फॅक्टर चालवला त्या पद्धतीचा मराठा फॅक्टर चालवून तुमचं लोकसभेचं स्वप्न आम्ही भंग केल्याशिवाय राहणार नाही, हेच या माध्यमातून सांगू इच्छितो. आज झाले 8 दिवस झाले दादा अंतरवाली सराटी या ठिकाणी बिना अन्ना पाण्यापासून उपोषण करत आहे. मधले 4 दिवस दादांची तब्येत अतिशय खालावलेली होती. अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या संभाजीनगर शहरामध्ये स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर हे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे. आमची एकच विनंती आहे की सरकारने आणि स्थानिक आमदार खासदारांनी आणि सरकारने या 2021च्या अधिवेशनामध्ये मराठाच्या बाजूने ठामपणे कायदा मजबूत करावा आणि मराठाच्या बाजूने बोलावं, तरच तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये मराठा तुम्हाला चांगल्या मताने निवडून देईल, नसतं तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता दादांनी तर आदेश दिलेले आहे की आता शिवजयंती तुम्ही उत्सवात साजरी करा. त्यामुळे आम्ही 2 दिवस, जसं दादांनी सांगितलं उगले दादांनी, की आम्ही 2 दिवस स्थगिती दिलेली आहे आंदोलनाला. त्यानंतर आम्हाला जसे आदेश येतील दादांचे तसं करणार आम्ही. आणि जर त्यांनी या 2021मध्ये जर कायदा पारित केला नाही सगळ्या सोयऱ्याचा, तर आम्ही पुन्हा मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारावा आणि मराठा समाजाचा आहे त्या 52% ओबीसीत समावेश करावा. केंद्र सरकारकडे विनंती करून विशेष घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी, अशा काही सूचना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केल्या. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अर्थात न्यायमूर्ती शुक्रे आयोगाचा अहवाल हा अनुकूल आलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं आता हा अहवाल स्वीकारावा आणि मराठा समाजाचा आहे त्या 50%त सरसकट ओबीसीत समावेश करून टाकावा. टक्केवारी वाढली किंवा लोकसंख्या वाढली असं वाटत असेल तर केंद्र सरकारकडे पाठवून द्यावं आणि विशेष घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी. हा संविधानिक एकमेव मार्ग आहे, कारण भारतीय राज्यघटनेनुसार आणि इंदिरा साहनी जजमेंटनुसार हेच राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं आणि आयोगाच्या अखत्यारीत येतं, त्या व्यतिरिक्त येत नाही. आत्ता राज्य सरकार 50%च्या वरचं 10% वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे, परंतु हे संविधानिक नाही, हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, हे न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळं राज्य सरकारनं आता मराठा समाजाची तिसऱ्यांदा म्हणजे 13ला फसवणूक केली, 18ला फसवणूक केली, आत्ता मराठा समाजाची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये, अन्यथा याचे वाईट परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील. खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास वृद्धिंगत करीत कुठूनही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. काय आहे, एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भारतीय जनता पार्टीने हे निर्णय केलेले आहे
साम दाम दंड जे काही वापरायचं आहे आपल्याला वापरायचं आहे आणि पुन्हा आपल्याला केंद्रामध्ये सत्तेमध्ये बसायचं आहे. त्यांना माहित आहे की आपला एजेंडा केंद्र आहे. याच्यानंतर त्यांनाही माहित आहे कि विधानसभेसाठी हे सगळं पुन्हा ते फुटतील, सगळं अपने अपने रास्ते के ऊपर निकल जाएंगे, कोई भी किसी को मानने को तैयार नहीं रहेगा. तुम्ही मुंबईत चालल्यानंतर तुमचे जे अत्यंत जीवष्ट मित्र होते माननीय चंद्रकांत खैरे, तुमच्यावरती सरकारी टीका करण्याची शक्यता नाही. ते त्यांनाही मी जसं ऑफर किंवा एक चॅलेंज मी कराड साहेबांना दिलेलं आहे, मी तेच चॅलेंज आणि तेच विनंती सुद्धा चंद्रकांत खैरे साहेबांना, मी आपलंही भाषण ऐकलं साहेब की तुम्ही जे काय दारू आणि ती काय हे याच्या बाबतीत बोललो. चला, वेळ तुमची, दिवस तुमचा, जागा ही तुमची, ठरवा एकदा, या आमच्या सोबत बसा आणि तुम्ही 20 वर्षामध्ये काय केले आणि मी 5 वर्षांनी 3 वर्षामध्ये, कारण खासदार 5 वर्षाचं असतं, दुर्दैवाने मी फक्त 3 वर्षाचा खासदार होतो, कारण इनिशियल 2 वर्ष जे होते ना खैरे साहेब ते माझे करोनामुळे गेले, तर मी फक्त 3 वर्षाचा खासदार होता. या 3 वर्षामध्ये मी काय काय केले, किती मुद्दे उचलले केंद्रामध्ये, आणि तुम्ही 20 वर्षामध्ये, मी माझा हिशोब जसा ठेवलेला आहे ना, तुमचा हिशोब ही मी ठेवलेला आहे. बहुतेक तुम्हाला माहित नसेल की तुम्ही लोकसभामध्ये किती वेळा भाषण केले होते, काय काय मुद्दे उचलले होते, हे तुम्हाला माहित नसेल, कारण तुम्ही कधी उभे राहिले नाही होते, पण मी ठेवलेला आहे तुमचा हिशोब. एकदा भाषणामध्ये बोलण्यासारखं तर खूप असतं, मी पण बोलू, पण एकदा समोरासमोर मीडियाच्या समोर होऊ द्या. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.
खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. 1 फेब्रुवारी रोजी शहरवासियांनी गॅस टँकर अपघाताच्या माध्यमातून झालेला थरार अनुभवला. यात प्रशासनाने यशस्वी भूमिका निभावत शहरवासियांच्या जीविताचे रक्षण केले. चला तर बघूयात त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे मनपाचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएनला दिलेली विशेष मुलाखत. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सिडको उड्डाणपूल सुरू होत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गॅस टँकर उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळला. त्यात टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी ही माहिती अग्निशमन विभागाला दिली. अपघातानंतर टँकरच्या 3 पैकी 1 वॉल्व फुटला होता. त्यामधून वायुगळती सुरू झाली. वायूच्या प्रेशरमुळे कानठळ्या बसणारा आवाज सगळीकडे गुंजत होता. अग्निशमन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी कर्मचारी अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 4ही बाजूने रस्ता बंद केला. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत असल्यामुळे पहाटेच्या सुमारास वायुगळतीमुळे शहरवासियांचा आणि शहराचा जीव गुदमरायला सुरू झाला होता. प्रशासन ढालीसारखं या प्रसंगापुढे उभं राहिलं. परिसरातील लाईट बंद करण्यात आली. परिसरातील 5 किलोमीटरपर्यंत हा वायू पसरण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेण्यात आली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना लाखो लोकांच्या प्राणावर टांगती तलवारीसारखी असताना सुमारे 14 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालले. यात एक कुशल नेतृत्व करणारे IAS अधिकारी पूर्ण वेळ घटनास्थळी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेस्क्यू टीम बरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि शहरवासियांना या सर्व देवदूतांमुळे जीवनदान मिळाले. नमस्कार, मी उमा शिंदे. सर्व प्रेक्षकांचे एडीएन मध्ये मनपूर्वक स्वागत. शहरवासियांना ठाऊकच असेल, 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस, ज्या दिवशी संपूर्ण शहर साखर झोपेत असतानाच एक अपघात घडला. जालना रोड या ठिकाणी जो अत्यंत रहदारीचा, दिवसभर व्यस्त असणाऱ्या, संपूर्ण शहराची मुख्य ट्रॅफिक वाहन करणारा हा रस्ता. या रस्त्यावरती एका गॅस टँकरचा सकाळी पहाटेच अपघात झाला आणि त्या अपघातात वायुगळती सुरू झाली होती. तर त्या अपघातातून शहरवासियांचं रेस्क्यू करून प्राण वाचवणारे मनपाचे आयुक्त जी श्रीकांत सर आज आपल्या सोबत आहेत. सर, एडीएन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मी आपणास विचारू इच्छिते की जो अपघात झाला त्या अपघातामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही काय कार्यवाही केली? सर्वप्रथम मी नव्हे, माझं संपूर्ण टीम, ज्यामध्ये 100हून अधिक लोक त्या ठिकाणी कामाला लागलं होतं आणि त्या सर्व टीमच्या आम्ही नेतृत्व करत होता तो खरा आहे, परंतु ह्या सर्व टीमचे श्रेय आहे असे मला म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेला मला 5-5:30 वाजता मला फोन कॉल आला, माझ्या चीफ फायर ऑफिसरनी फोन कॉल केलं की असे गॅसची दुर्घटना झाली आणि ते गॅस लीक होतो आहे आणि ते फार मोठं टँकर आहेत आणि भीषण असे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. की मग त्यांनी सांगितलं की आपल्याला काही लोकांना एव्हॅक्युएट करावं लागेल आणि ते तातडीनं रहदारी बंद करावं लागेल आणि जालना रोड बंद करावं लागेल आणि MSEBच्या लाईट बंद करावं लागेल. असे पहिल्या 2 सूचना आम्ही तातडीनं सूचना दिली की पोलिसांना सूचना दिली, तसेच रहदारी बंद करण्याची सुद्धा सूचना दिली, MSEBला सूचना दिली की लाईट बंद करण्याचा. परंतु प्रामुख्याने हा आम्हाला त्यांचाही म्हणजे माझ्या सर्व टीमला सुद्धाही हा पहिला अनुभव होता की एखादी वेळा गॅस लीकच्या असे LPG गॅसचे जे
दुर्घटना झाली तर करायचं काय. आणि तो सुद्धा एक दाट वस्तीमध्ये झाल्यानंतर विशेष करून मग त्या ठिकाणी किती ठिकाणच्या लोकांना वेकेट करायचा. मग हा सर्व अंदाज घेऊन आपण लोकांना सूचना करायला सांगितलं. लोकांना सुद्धा भयभीत होते की असं का सांगतात की पहिल्यांदा की तुम्ही घरातून बाहेर काढा, की अलीकडेच आपल्याला एक डिसास्टर म्हणजे कोविडचा डिसास्टर आहे की त्यावेळेला आपण लोकांना सांगायचो की आपण घरी राहा, की हा गॅस गळती आहे. मग कशाची गॅस गळती आहे, आसपास तर कुठले मोठा असे गॅसचं कुठल्या फॅक्टरी नाही आहे, जसं भोपाळसारखं गॅसची तर फॅक्टरी नाही आहे. आम्ही मग त्याला समजावून सांगून ते बरेच मीडियाचा जे मित्र आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केली की ते सर्व लोकांना थेट मेसेज पोहोचवला. मग हा सर्व निर्णय आम्ही घेतलं की 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये सर्व लोकांना काढायचं आहे. आणि तोपर्यंत मग सर्व टीम्सला आम्ही ॲक्टिवेट केली. स्मार्ट सिटीच्या टीम ॲक्टिवेट केली, ज्या ठिकाणी माईकद्वारे आम्ही अनाऊन्समेंट करायचो आणि रूट्स व्यवस्थित ब्लॉक झालं की नाही आहे ते CCTV आपण बसवलं, त्या ठिकाणी ट्रॅकिंग करायचो. पोलीस विभागाचे त्या ठिकाणी उपस्थित होते. MSCVचं तातडीनं त्या ठिकाणी लाईट बंद केलं आणि त्या गॅस गळती थांबेना, परंतु ते किती गॅस आहे या सर्व गॅस असेच जर काय करायचे. मग ते पहिला इथं टीम सज्ज केल्यानंतर की प्रत्येकांना ज्यांना काही जबाबदारी दिल्यानंतर मी मग थेट घटनास्थळी पोहोचलो आणि शेवटी जोपर्यंत गाडी आठवलं नाही आणि वाहतूक सुरू केली नाही तोपर्यंत तिथेच जागेवर आम्ही होतो. हा संपूर्ण अपघात प्रशासनासाठी त्याबरोबरच शहरवासियांसाठी देखील एक नवीनच होता. अशा घटना यापूर्वी शहरात घडल्या नाही. तर ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती आणि एकूण पूर्ण प्रशासनाला सोबत आणण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले आणि हे संपूर्ण प्रोसेस जर पाहिली तर यात कोणकोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावे लागले? जरी आमच्यासाठी हा घटना जरी नवीन असेल, परंतु प्रत्येक ज्यावेळेला डिसास्टरमध्ये कशा पद्धतीने पुढे जाऊन त्या ठिकाणी नेतृत्व करायचं आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं, गायडन्स करायचं आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीचा अनुभव असलेलं जे टेक्निकल लोकांची माहिती घ्यायची. जसं हा गॅस टँकर आहे, मग गॅस कुठून लीक होतोय, कुठे हा फुटी झाली होती, मग त्यांना हा समजावून घेतलं. मग समजावून घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याकडे काय करायचं. मग अशा जे घटना डिवायडरवर चढून ते ब्रिजला धक्का लागून ते गाडी थोडा असे उलटी झाली होती, म्हणजे पलटी पूर्णपणे नाही झालं, परंतु त्या ठिकाणीहून जे गॅस ट्रान्सफर केलं जातं ते फुटलं होतं. मग आम्ही काय ते केमिस्ट्रीचा विद्यार्थी नाही आहे किंवा असले तरी त्या ठिकाणी त्या गोष्टी हाताळण्याचा कधी मला अनुभव नसतो आणि त्या फक्त ते सदर कंपनीचेच लोकांना हा ट्रान्सफर कसे करतात. मग त्या लोकांना बोलावून घेऊन त्याचं तांत्रिक माहिती घेतली. मग त्या जे ट्रान्सफर करणाऱ्या ज्या गाडी आहे तो आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये कुठेही नाही, तो फक्त जळगावला आहे. मग एवढा मोठा गॅस सिलेंडर सर्व मराठवाड्यामध्ये असताना अशा दुर्घटना कधी होईल अशाही त्या कंपनीवाल्यांनी कल्पना केली नसेल. जरी केली असेल तर त्या गाडी जळगावमध्ये होती. मग ते एक फार मोठ्या अडचणी समोर आला की हा जर आता गॅस ट्रान्सफर करून लवकर हा वाहतूक सुरळीत करायच्यासाठी काय करायचं. मग दुसरा हा पहिल्यांदा घडत आहे, मग लोकांना समजावून सांगत असताना अडचण होते. ज्यावेळेला प्रशासन एखाद्या गोष्टी सांगितलं आणि लोकांची जीव वाचवण्यासाठी सांगत असेल तर एक प्रमुख चॅनल ऑफ कम्युनिकेशन कुठेतरी आम्ही कमी पडलो असे म्हणायचं. त्यासाठी आजकाल लोक सोशल मीडिया खूप बघतात, व्हॉट्सॲप बघितलं जातं. त्यावेळेला माझ्या अशा हे जे उणीव आहे की लोकांनी विविध काहीतरी सबस्क्राईब केलेलं असतात, लाईक केलेलं असतात, त्यापेक्षा शासनाचं एक अशी प्लॅटफॉर्म तुम्हाला सातत्याने एक अधिकृत बातमीसाठी, अधिकृत माहितीसाठी अशा डिसास्टर वेळा ते तुम्हाला त्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल स्मार्ट सिटीचा ते पेज असेल, तुम्ही लाईक करून ठेवलं तर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला काय करायचे ते माहिती तुम्हाला मिळणे फार अपेक्षित आहे, की जेणेकरून तुम्हाला तातडीनं ते अधिकृत बातमी तुम्हाला मिळेल. तो एक चॅनल ऑफ कम्युनिकेशन अजून सुधारणा आपल्याला करायची आहे
हां, ज्या चॅनल ऑफ कम्युनिकेशन आज मीडिया आहे, मास मीडिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांना जरी आपण कल्पना देऊ शकलो, बट मोर इम्पॉर्टंटली अजून कम्युनिकेशन फास्ट अँड इफेक्टिव्ह आम्ही करू शकतो. आणि गॅस गळती आहे, मग त्या गॅस गळती जर काय होऊ शकतो, म्हणजे फाटू शकतो. मग फाटलं तर मग आपण कसे वाचणार? ते वाचण्यासाठी ज्या यंत्र असलं पाहिजे तसा यंत्र किंवा तसा ड्रेस तर आमच्याकडे नव्हतं. किंवा 3:30 वाजता ज्यावेळेला ऑलमोस्ट ऑपरेशनचे शेवटच्या टप्प्यामध्ये असताना ते NDRFच्या लोक आले, त्यांच्याकडे पूर्ण मनुष्यबळ, तसं टेक्नॉलॉजी, लाईफ जॅकेट्स असतील, ते अशा गॅस गळती असताना मग कोणते असे ड्रेस गळून जायचं. म्हणजे गंमतीचा भाग मग आमच्या जे अग्निशमन विभागाचे त्याचं काही कधी फेस नाही केलेलं आहे. मग आम्ही ज्यावेळेला जवळ जात असताना आम्हाला एक हेल्मेट दिली गेली. म्हटलं ही हेल्मेट किसली आहे? मी म्हटलं हे काही इमारतीमध्ये जात नाही किंवा वरून काही पडत नाही, उघड्यावर आहे. दुसरा मास्क दिली, ते हे आपल्या जे ब्लू रंगाची जे मास्क आहे ते दिले. म्हटलं ह्या मास्कची काय म्हणजे कोविडचे जे मास्क आणि हे गॅस गळती आहे, वी नीड एन ऑक्सिजन मास्क वेअर इन की जरी मला हा गॅसचा काय होऊ नये. बट या गोष्टी आहेत, जे आहे वस्तुस्थिती आहे ते आहे. बट याच्यातून आपण शिकून अजून इक्विप झालं पाहिजे. आपण इक्विपमेंट घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी जरी गरज नाही, दररोज काही गरज पडणार नाही, परंतु वर्षाला 2 वर्षाला एक वेळा जरी हा गरज पडेल त्यावेळेला हाताळण्यासाठी आमचा माणूस त्या ठिकाणी असायला पाहिजे. तो ओव्हरऑल उणिवा तरी भरपूर आहेत. आम्ही तो असेस करतोय, त्याच्यावर काम करतोय, त्याच्यावर ऑर्डर करतोय. एक सरकारी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजर अनुसार ते प्लेस करून तो आम्ही आपला जे छत्रपती संभाजीनगरची रिलीफ अँड रेस्क्यू ऑपरेशन टीम आहे आणि तसेच फायर टीम आहे तो अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच यानंतर दुर्दैवाने सुदैवाने पुढे असं काही अपघात होऊ नये याकरिता प्रशासन आपल्या परीने चांगली तयारी करत आहे आणि एक सक्षम असं प्रशासन शहरवासियांना लाभलेलं आहे. या संपूर्ण अपघातामधून शहरवासियांची सुखरूपपणे सुटका करण्यासाठी संपूर्ण प्रशासनानं, पोलीस खात्यानं, मनपा कर्मचाऱ्यांनी, आरोग्य विभागाने, त्याबरोबरच महावितरणाच्या वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपापला खारीचा वाटा उचलत शहरवासियांचे प्राण वाचवले आहे. आणि या सर्वांना लीड करण्यामध्ये मनपाचे आयुक्त देवमाणूस असे जी श्रीकांत सर यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका निभावली आहे. धन्यवाद. विशेष करून हा असे सर्व प्रसंग घडत असताना सर्व मीडियासोबत एडियन मीडियाही त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि वारंवार आम्ही देत असलेल्या अपडेट्स जनतापर्यंत पोहोचत होते. त्याबद्दल मी एडियनचा सर्व टीमचा सुद्धा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. शहरवासीय आणि प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणजे शासन आणि प्रशासन किंवा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणजे मीडिया. तर त्यांच्या वतीने मी सुद्धा आपले मनपूर्वक अभिनंदन करते आणि एडियनला वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या प्रतिक्रिया कळवल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. एडियनच्या वतीने या संपूर्ण अपघातामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आपले सर्वांचे सुपर हिरो या सर्वांना सल्यूट. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सिडकोत गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर तेथे झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शहरवासियांसाठी सुपर हिरो ठरलेले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएनला दिलेली विशेष मुलाखत. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन.